नमस्कार मंडळी, चला तर आज आपण मस्त गुबगुबीत आणि मऊ लुसलुशीत असे आलू पराठे बनवणार आहोत। तर आता इथे दोनच आलू पराठे राहिले, बाकीचे फस्त झाले। टिफिनच्या गडबडीत आलू पराठे बनवायला घेतले, पटकन टिफिनला 3 दिले, उरलेले 2 करून तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। तर पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत तयार होतात ते। आता पराठे बनवण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला इथे गव्हाचं पीठ चाळून मळायचं आहे। तर इथे मी चाळून घेत आहे गव्हाचं पीठ सुरुवातीला। तर आता पीठ किती घ्यायचं ते तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता, त्यामधल्या चपात्याही तुम्ही करू शकता। तर यामध्ये काहीच घालायचं नाही, फक्त मीठ घालायचं चवीपुरतं आणि पाणी घालून नॉर्मल आपण चपातीला पीठ मळतो तशा प्रकारे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर इथे मी पीठ वल्ल करून घेतलं पूर्ण। आता हे पीठ मळण्याची इथून पुढची प्रोसेस पहा, याने चपात्यासुद्धा एकदम छान मऊ लुसलुशीत होतात। हाताला पाणी लावायचं आणि अगदी 2-4 मिनटासाठी चांगली अशी कणिक आपल्याला अशा पद्धतीने मळून घ्यायची आहे। तुम्ही जर अशा पद्धतीने कणिक मळून घेतली तर चपात्यासुद्धा खूप सुंदर आणि मऊ लुसलुशीत पडद्याची चपाती आपली तयार होते। तर इथे मी हाताला पाणी लावून एकदम मऊसूत इथे कणिक मळून घेतलेली आहे। तर आता इथे आपलं हे काम पूर्ण झालेलं आहे। आता आपण सारण बनवूया। सारण बनवण्यासाठी मी सर्वात पहिले इथे मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये 3 मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या, चवीपुरतं मीठ आणि थोडेसे आपल्याला इथे जिरे घालून घ्यायचे आहे। आणि हे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे, जे की आपल्याला पराठ्यासाठी लागणार आहे। यामध्ये आलं घातलं तरी देखील चालेल। तर आता इथे आपण 2 बटाटे उकडून सालं काढून घेतले, कोथिंबीर आणि एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। इथे आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल घालायचं। तेल थोडंसंच घालायचं आहे। गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की थोडेसे जिरेसुद्धा घालायचे आहे। आता हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित तडतडल्या की त्यानंतर आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे। कांदासुद्धा आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे। कांदा बारीक चिरल्याने आपला पराठा फुटत नाही आणि छान फुगतो सुद्धा, त्यामुळे कांदा बारीकच चिरायचा आहे। त्यानंतर आपण बनवून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा यामध्ये घालून घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। इथे आपला मसाला तेलामध्ये परतून झाला, त्यानंतर आपल्याला बटाटा अशा पद्धतीने किसून घ्यायचा। बटाटा शिजवताना तुम्हाला सांगते 80%च बटाटा शिजवायचा, म्हणजे आपला आलू पराठा फुटत नाही। कारण जास्त वलसर बटाटा झाला की मग मात्र आलू पराठा फुटतो किंवा असे म्हणजे फुगत नाहीत व्यवस्थित। त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आहे। मी इथे आता बटाटा किसून यामध्ये घातला, अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं आहे। तर आपण मसाल्यामध्येच मीठ घातलेलं आहे, त्यामुळे तुम्ही जर घातलं नसेल तर तुम्हाला इथे या स्टेजला मीठ घालून घ्यायचं आहे। तुम्ही जर मसाल्यामध्ये मीठ वापरला असेल तर मग मात्र घालायची गरज नाही। तर इथे आपण सर्व मसाला छान असा परतवून घेतलेला आहे आणि कलरसुद्धा सुंदर आलेला आहे। तर आपला आता आलू पराठ्याच्या आतलं स्टफिंगसुद्धा तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही स्टफिंग करून यापासून कचोरी, समोसासुद्धा बनवू शकता। तर मस्त असं आपलं स्टफिंग तयार झालं। इकडे पीठसुद्धा आपलं चांगलं भिजलेलं आहे। तर आता ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी बनवण्यासाठी थोडंसं पीठ घेतो, त्याच पद्धतीने छोटासा उंडा आपल्याला इथे तोडून घ्यायचा आहे। तो हातावरती मी चांगला चोळून मऊ करून घेतलेला आहे। आता हा उंडा जो आहे तो पिठात आपल्याला बुडून अशा पद्धतीने त्याची वाटी तयार करून घ्यायची। खालच्या साईडला बुडाला जाड ठेवायचा आहे, म्हणजे आलू पराठा अजिबात आपला फुटणार नाही। अंगठ्याच्या साहाय्याने आपलं सारण आत घालायचं आणि वरती अशा पद्धतीने जुळवून घ्यायचं। आपल्याला सुरुवातीला लाटायच्या अगोदरच हातावरती मी सगळीकडे सारण पसरवून घेतलं। आता पीठ लावून हा पराठा मस्त दोन्ही साईडने लाटून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। एकसारखा हा पराठा लाटून झालेला आहे। तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने आलू पराठा लाटून घ्यायचा आहे। तर अजिबात हा आलू पराठा फुटत नाही आणि फुगतो सुद्धा छान। इथे आपला तवासुद्धा गरम झाला। सुरुवातीला मी तेल टाकून घेतले, तुम्ही तूप जरी घेतलं तरी सुद्धा चालेल, पण सुरुवातीला आपण तूप टाकलं की खूप जास्त धूर होतो, त्यामुळे सुरुवातीच्या
खालच्या बाजूला मी तरी तेलच वापरलेलं आहे. मग काय होतं, आपल्या तव्यावरती धूर होत नाही. आता पहा, पलटवून घेतलेला आहे इथे आपला पराठा. पराठे अशा पद्धतीने बनवल्यास खूप सुरेख होतात. पाहू शकता, आपला आलू पराठा मस्त फुगायला सुरुवात झालेली आहे. आता यावरती आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. तर पहा, अशा पद्धतीने आपल्याला घरामध्ये असलेलं तूप जे आहे ते यावरती घालून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तूप घातल्यास जास्त धूर होत नाही, जास्त म्हणजे काही गोंधळ उडत नाही. तर खालच्या साईडने तर पाहू शकता, आपल्या पराठ्याला काय जबरदस्त कलर आणि मस्त दिसत आहे आपला पराठा. तर पहा, आता इथे सुद्धा आपल्याला थोडंसं तूप टाकून मस्त भाजून घ्यायचं आणि छान सगळीकडून कडेपर्यंत आपला हा पराठा फुगलेला आहे. तर याच पद्धतीने सगळे पराठे फुगणार आहेत. तर पाहू शकता, जबरदस्त आपला इथे पराठा तयार झालेला आहे. उलटून पालटून आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. तर पाहू शकता तुम्ही, दोन्ही साईडने आपल्याला दोन्ही बाजूवरती हा पराठा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित. अशाच पद्धतीने तुम्ही सारण जर बनवलं तर तुम्ही भरपूर प्रमाणात सुद्धा अशा पद्धतीने छान असे एकसारखे पराठे बनवू शकता. आशा करते की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण अशा सोप्या सिंपल रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. तर पाहू शकता, मस्त मऊ लुसलुशीत पराठे आपले इथे तयार झालेले आहेत. आता काय सांगायचं, व्हिडिओला लाईक करा. इथंपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, मजेत राहा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. चला तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.